रमेश आणि रेश्मा एकाच कॉलेजमध्ये शिकणारे. रमेश एका गरीब कुटुंबातला. त्याचे वडील दिवसभर हमाली करायचे आणि आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून त्याला शिकवत होती. रेश्मा एका मोठ्या डॉक्टरची मुलगी, घरात गाडी बंगला आणि कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध. कॉलेजमध्ये दोघांची ओळख झाली. रेश्माच्या आधुनिक विचारांना रमेश भुलला आणि रमेशच्या साध्या स्वभावाकडे रेश्मा आकर्षित झाली. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. पण हे प्रेम म्हणजे फक्त एक क्षणिक आकर्षण होतं. दोघांनाही आपल्या घरच्या परिस्थितीची आणि जबाबदारीची जाणीव नव्हती. रमेशला माहीत होतं की त्याचे आईवडील त्याला किती कष्ट करून शिकवत आहेत. त्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्याला चांगलं शिक्षण घेऊन त्यांच्या कष्टाचं चीज करायचं होतं. पण रेश्माच्या नादात तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला. कॉलेज बुडवणे, सिनेमाला जाणे, महागड्या हॉटेलांमध्ये फिरणे, यात त्याचा वेळ आणि पैसा वाया जाऊ लागला. रेश्मालाही तिच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिले होते. त्यांनी तिला नेहमी सांगितले होते की शिक्षण महत्त्वाचे आहे आणि आपल्या कुटुंबाचा मान राखला पाहिजे. पण रमेशच्या सोबत फिरताना ती हे सगळं विसरून गेली. तिला वाटत होतं की हेच खरं प्रेम आहे आणि यापुढे दुसरं काही महत्त्वाचं नाही. एक दिवस रमेशचे वडील आजारी पडले. त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. त्यावेळी रमेशकडे त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने कितीतरी दिवस रेश्मावर आणि तिच्या चैनीवर पैसे उधळले होते. पण आज आपल्या वडिलांसाठी त्याच्याकडे काहीच नव्हते. रेश्मानेही तिच्या वडिलांकडून पैसे मागितले, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांना रमेश आणि रेश्माच्या या मोकार प्रेमप्रकरणाबद्दल समजले होते आणि ते या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी रेश्माला चांगलेच फटकारले आणि सांगितले की जर तिने हे सगळं थांबवलं नाही तर ते तिचे शिक्षण बंद करून टाकतील. या घटनेनंतर रमेश आणि रेश्माला मोठा धक्का बसला. त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली की ते किती मोठी चूक करत होते. ज्या वयात त्यांनी मन लावून अभ्यास करायला हवा होता, करिअर घडवायला हवं होतं, त्या वयात ते फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत होते. रमेशला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव झाली. त्याने ठरवलं की आता तो पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करणार. त्याने रेश्मालाही समजावलं की दोघांनीही आपापल्या करिअरवर लक्ष द्यायला हवं. रेश्मालाही तिच्या चुकीची जाणीव झाली. तिने रमेशपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णपणे अभ्यासात स्वतःला झोकून दिले. तिला समजले की आईवडिलांनी तिच्यासाठी किती स्वप्न पाहिले आहेत आणि तिने त्यांची निराशा करता कामा नये. काही वर्षांनंतर रमेश एक यशस्वी इंजिनियर बनला आणि त्याने आपल्या आईवडिलांना सुखाचे दिवस दाखवले. रेश्मानेही डॉक्टर होऊन समाजाची सेवा केली. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात खूप नाव कमावले. एकदा एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती. त्यांना त्यांच्या भूतकाळातील मोकार प्रेमप्रकरणाची आठवण झाली आणि दोघांनाही त्यावेळी केलेल्या चुकीचा पश्चात्ताप झाला. रमेश म्हणाला, रेश्मा, त्यावेळी आपण किती मूर्ख होतो ना. आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले आणि आपण फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवला. रेश्मा म्हणाली, खरं आहे रमेश, जर त्यावेळी आपण गंभीरपणे अभ्यास केला असता तर आज चित्र वेगळं असतं. आईवडिलांच्या विरोधात जाऊन केलेले चाळे कधीच चांगले नसतात. या कथेमधून नवीन पिढीला हाच बोध मिळतो की आईवडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. तारुण्यात येणारे क्षणिक आकर्षण आणि फालतू लफड्यांमध्ये पडल्यास आयुष्याचे 7-12 वाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी झोकून देऊन शिकावे आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे. असले मोकार चाळे टाळलेलेच बरे.